तर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। आता टीका करणं योग्य नाही असं भुजबळांनी म्हटलं। शपथविधी लवकर झाला की उशिरा झाला त्यापेक्षा आम्ही घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य ते सांगा असं भुजबळ यांनी म्हटलं। एकमताने आमच्या पुढे दुसरं कुठलंही नाव नव्हतं, फक्त सीएलपी म्हणजे सगळ्या आमदारांचं एकमत पाहिजे होतं। ते एकमत झालंच होतं। सुनेत्राताईंचं त्या ठिकाणी आम्ही उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला। उगीच काही लोक जे नाराज होतात, लवकर झाला, अमऊ झाला, तमऊ झाला, आमचं म्हणणं असं आहे, आम्ही लवकर झाला का उशीर झाला त्यापेक्षा आम्ही जो निर्णय घेतला तो योग्य आहे की नाही ते सांगा, त्याला कोणाचा विरोध आहे। तर अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहयोग निवासस्थानी सांत्वन भेटीसाठी आले। एका कार्यकर्त्यानं हातावर दादांचा टॅटू काढलाय। हा टॅटू कार्यकर्त्यानं सुनेत्रा पवारांना दाखवला। आत्ताच काढून सांग। दादांचा टॅटू काढला आत्ताच काढून सांग। तर मुंडवा प्रकरणामध्ये पार्थ पवारांना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी हा आरोप केलाय। पार्थ पवारांना मी राज्यसभेवर जाऊ देणार नाही असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। पार्थ पवारांविरोधात मी लढणार असल्याचं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलंय। पुण्याच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारना पहिल्या दिवशीपासून अतिशय सुंदरपणे वाचवण्यात येते आणि प्रत्येक ठिकाणी त्याला वाचवण्याचा सरकार प्रयत्न करताना दिसते। 2 दिवसापूर्वी पार्थ पवारनी मला राज्यसभेत जायचं असं जेव्हा म्हटलं तेव्हा खरंच संताप आला आणि असा व्यक्ती ज्यांनी 1800 कोटीची सरकारी जमीन लाटण्याचा व्यवहार केला आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे। त्याला कुठच्याही प्रकारे राज्यसभेत मी जाऊ देणार नाहीये, त्याच्या विरुद्ध लढणार आहे। तर पालकमंत्र्यांना सांगतो, मुख्यमंत्री कुठल्याही भागात विकास निधी देऊ शकतात। संभाजीनगरातील सभेतून अतुल सावेंनी संजय शिरसाटांना उद्देशून हे वक्तव्य केलंय। मुख्यमंत्र्यांकडून विशेष निधी आणून विकास करेन असं अतुल सावेंनी म्हटलेलं आहे। जे काही वडगाव कोल्हाटीमध्ये कामं बाकी आहेत, मी तुम्हाला शब्द देतो, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि त्यांच्याकडून विशेष निधी आणून या भागाचा विकास केल्याशिवाय मी राहणार नाही। मी पालकमंत्र्यांना सांगू इच्छितो की राज्याचा मुख्यमंत्री हा कुठल्याही भागात निधी देऊ शकतो, कुठल्याही भागाचा विकास करू शकतो आणि या बजाजनगरचा विकास माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करतील हा शब्द मी तुम्हाला देतो। तर ठाकरेंच्या उमेदवारांना पैसे देऊन अर्ज मागे घेण्यास भाग पाडलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांचा हा आरोप पाहायला मिळतोय। 25 लाख रुपये देऊन उमेदवारी मागे घेण्यास सांगितलं असं वैभव नाईक यांनी म्हटलंय। पैसे वाटू शकत नाहीत म्हणून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता। वैभव नाईक यांचा भाजपवर हा गंभीर आरोप पाहायला मिळत आहे। खरं तर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे एबी फॉर्म घेऊन हे निवडणुकीत उमेदवार उभे होते आणि या उमेदवारांनी अचानक उमेदवारी मागे घेतलेली आहे। 25 लाख 50 लाखाची अनुमती दिली होती की जेणेकरून निवडणूक बिनविरोध होईल। निवडणुकीच्या सामोरे जाण्याचे तयार नाही आहेत, कारण आता रवींद्र चव्हाणांनी ह्यांच्यावरचा हात काढलेला आहे। रवींद्र चव्हाणांनी लोकसभेला, विधानसभेला आणि कालच्या नगरपालिकेमध्ये प्रत्येक मतदाराला पैसे दिले होते आणि आता रवींद्र चव्हाणांनी हात काढल्यामुळे हे आता पैसे वाटू शकत नाहीत आणि म्हणून हे उमेदवार बिनविरोधच्या वाटेमागे लागत आहेत।